नमस्कार, मी भीमाशंकर तोरमल, सचिव जगदंबा संतोई माता देवस्थान ट्रस्ट पिंपळगाव निपाणी. मित्रांनो, ह्या पत्रकार परिषद बोलण्याचं एकच आहे का एक दोन दिवसापूर्वी आमचे विश्वस्त श्री शिवाजी वागचौरे यांनी एक बातमी म्हणजे अगदी पुराणीशी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने ट्रस्टमध्ये जो काही कारभार चालू आहे खरोखर ॲक्च्युली म्हणजे देवस्थानच्या पैशाची अशी उधळपट्टी थोडक्यात म्हणून बेकायदेशीर उधळपट्टी चालू आहे. त्याच्यावर एक चांगला मार्मिक असा प्रकाश जो टाकला एक विश्वस्त या नात्याने आणि त्या बातमीनं सगळं गाव खळबळून जागा झालं. आता याची जर पार्श्वभूमी पाहता जर ठरली तर आमच्या सर्व 21 विश्वासांची निवडणूक नोव्हेंबर 21 मध्ये झाली होती. 21 नंतर नोव्हेंबर 22 आपला मे 22ला यात्रेच्या टायमाला फक्त याच्यावरून वाद झाला का ऑनलाईन पावत्या फाडायच्या नाही ऑफलाईन पावत्या फाडायच्या. याच्यावरून एक स्वतःचं ॲप तयार केलं, मान्य अध्यक्षांनी केलं ॲप तयार. त्याला माझा व्यक्तिगत विरोध होता कारण ते ॲप ऑथराईज नव्हतं. म्हणजे थोडक्यात ॲपचं म्हणजे काय माहिती का, देणगी गोळा करताना एखादी कंपनी ऑथराईज ॲप देते, ते ॲप सिक्युअर असतं. पण हे अध्यक्षांनी जे ॲप तयार केलं होतं ते स्वतः तयार केलं होतं. म्हणजे त्याचा एडिट ऑप्शन जो आहे, म्हणजे समजा मी 1001ची पावती फाडली आणि मी ज्यावेळेस माझ्या कॉम्प्युटर ओपन करीत असं एक झिरो काढला होता 101ची पावती दाखवू शकतो. म्हणजे ते एडिट ऑप्शन माझ्याकडे होतं. त्या ऑप्शनमुळे मी ते काही घेतलं नाही आणि त्याच्यानंतर खरं वाद सुरुवात झाला. मग त्याच्यानंतर आम्ही धर्मदायित्वाकडे केस टाकली. केस टाकल्यानंतर ती केस होती 46/2023 साली. आम्ही सगळं पुरवलीशी 14 अंतर्गत पुण्याला केस दाखल केली. मग धर्मदायित्व मान्य चौकशीचे आदेश दिले आणि त्या चौकशी अहवालामध्ये पूर्णपणे अध्यक्ष दोषी ठरले. तो आजही चौकशी अहवाल माझ्याकडे का त्यांनी भ्रष्टाचार केला हे चौकशी अहवालात सुद्धा सिद्ध झाले आणि त्याची केस पुण्याला चालू आहे. मग त्या सिद्ध झाल्यानंतर ज्या धर्मदाय आयुक्त साहेबांनी ते चौकशी अहवाल नेमला होता त्या साहेबांनी संबंधितावर कारवाई करणं अपेक्षित होतं धर्मदाय आयुक्तांनी. पण त्या बाबतीत ते आम्हाला कारवाई काय केली नाही म्हणून परत एक केस टाकली का तातडीनं कारवाई करण्यात यावी. परंतु त्या केसच्या संदर्भात मग कुठेतरी लांबवायची केस म्हणून त्यांनी त्या केसच्या विरोधात परत मुंबईला धर्मदायच्या कार्यालयात त्यांनी गेली. तिथून त्यांनी परत रिव्हर्स काढून दिली का यात तुमच्या अपिलामध्ये काय तथ्य नाही, तुम्ही पुण्याला चालवा. मग याला जर ॲक्च्युली फक्त वेळ मारून न्यायची होती. मग त्यांनी काय केलं, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका त्यांनी दाखल केली की या चौकशी अहवालावर स्टे द्यावा. मान्य न्यायालय यांनी स्पष्ट निर्देश स्टे न देता डायरेक्ट धर्मदायला निर्देश दिले का यांचं जे काय आहे म्हणणं ते तातडीनं ऐकून घेऊन त्याबाबत योग्य ती कारवाई करावी. मित्रांनो, आज आहे ना 15/1/2025 रोजी निर्णय झाला. चौकशी अहवालात ती व्यक्ती दोषी ठरली, परंतु अद्यापही त्या चौकशी अहवालात मान्य धर्मदाय आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही. तो अजूनही केस पेंडिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, 9/12/2025 रोजी 14 जणांनी एकत्र आहेत, 13 जण आम्ही 13 जणांनी एकत्र आहेत, एक बहुमताने ठराव पास केला आणि त्या ठराव मान्य अध्यक्षाला काढल्यानंतर त्याला रिसर पत्र दिले. सगळे पत्रव्यवहार झाले, सगळं काय झालं, चेंज रिपोर्ट आम्ही दाखल केलेला आहे. परंतु चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतरही संबंधितांनी दानपेटा फोडणं, परस्पर देणग्या करणं, एक देणगीची बाब आजही कोणत्याही ट्रस्टच्या खात्यावर संतोई माता देवस्थान ट्रस्टच्या खात्यावर ऑनलाईन 1 रुपया जमा होत नाही. पाहिजे तर पत्रकार बंधूंना विनंती, सेंट्रल बँकमध्ये खाते तुम्ही जाऊन तिथल्या मॅनेजरला चौकशी जरी केली का ह्या यात्रेला एवढी जमा झाली, नवरात्रात एवढी जमा झाली, हे बँकेत खात्यात का आम्हाला दाखवा एवढ्या याच्यात, तर ते 1 रुपया दाखवू शकणार नाही. माझी काय माहिती का, हा पैसा पूर्ण व्यक्तिगत खात्यावर जातो. आता संबंधित मी त्यावेळेसही बोललो होतो का हा म्हणजे लोकांना गोळा करणं, पार्ट्या करणं, हा पैसा तिकडे खर्च होतो. अरे देवस्थानचा जो पैसा आहे आपल्याला गावानी एवढ्या म्हणजे तळमतीनं आपल्याला विश्वस्त या नात्याने बसवलं. आपण कारभार एकदम प्रामाणिक आणि पारदर्शक केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याच्यानंतर परस्पर म्हणजे आपल्या घटनेमध्ये तुम्ही ती घटना मी तुम्हाला सादर करतो. सगळे विश्वस्त असल्याशिवाय देवस्थानची दानपेटी फोडता येत नाही किंवा कुठलंही साहित्य विकता येत नाही देवस्थानचं ठराव असल्याशिवाय. याबाबत परस्पर ना सचिव नाव बदलून परस्पर बॅनर बदलवणे आणि त्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर घेऊन गेलं तर पोलीस स्टेशन एकही कंप्लेंट घेत नाही. एक सचिव या नात्याने किंवा एक कोषाध्यक्ष खजिनदार या नात्याने काही विश्वस्त या नात्याने जर केस घेऊन गेले बा आमची दानपेटी फुटली गेली कारण संबंधित विश्वासाला विचारलेलं नाही
तर पोलीस स्टेशन एकही केस घ्यायला तयार नाही. हा गेल्या 3 वर्षापासून खेळ चालू आहे या ट्रकच्या बाबतीत. आणि हा न्यायालयाचा निवाडा निश्चित होईल, म्हणजे याच्यात खात्री आहे मला. ठीक आहे, अजून वर्ष जाईल, पण एवढी माझी आई संतोषी श्रद्धा आहे कारण निश्चितच, आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला तो निश्चित समोर येईल. बस एवढंच मी या निमित्तानं समस्त पत्रकार परिषद मांडतो.